मित्रांनो, आत्ताची चालू असलेली सध्याची परिस्थिती, गॅस संपलेले आहेत. गॅस भेटत नाही. 1.5 महिन्यानंतर गॅस भेटणार आहे मित्रांनो. त्याच्यासाठी मी खूप घनदाट अशा जंगलात आलो आहे मित्रांनो. बघा जंगल, घनदाट जंगल आहे मित्रांनो. इथं अनेक प्रकारचे प्राणी राहतात. वाघ असेल, माकडं, वानर, अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं जंगलात आल्यानंतर सरपण गोळा करायला. इथे नाग असतात, साप असतात. अशा घनदाट जंगलात येणं सोपं नाही मित्रांनो. भीती वाटते. बघा मागे मागे पूर्ण जंगल आहे मित्रांनो. सोपं नसतं एवढं. सरपणासाठी खूप कष्ट घ्यावा लागतात. शेतकऱ्याला खूप कष्ट करावा लागतात. हे याच्यातून आपल्याला समजतं. मी सिटीत पण राहिलो आहे आणि मी शेतकरी पण आहे. गावाकडचं सगळं मला माहीत आहे. म्हणून गावाकडचे जे शेतकरी मुलं आहे त्यांच्यासाठी हे अवघड नाही आहे. एकदम सोपं आहे सरपण गोळा करणं. त्यांना अनुभव असतो जंगलात जाणे. पण सिटीतल्या मुलांचं कामच नाही. सिटीतली मुलं हे करू शकत नाही. भयानक विषय आहे तो. खूप कष्ट घ्यावं लागतं सरपणासाठी. जंगलात यावं लागतं. जंगलात आल्यानंतर भीती असते जंगलामध्ये. सध्याच्या वातावरणामध्ये खूप वाघ सुटलेले आहेत. जंगलामध्ये वाघ सोडलेले आहेत सरकारने. त्याच्यामुळं खूप अशी भीती आहे जंगलात. तरी त्या भीतीला सामोरे जाऊन आपल्याला पोटासाठी अन्न लागतं. अन्न शिजवण्यासाठी सरपण पाहिजे. गॅस 1.5 महिन्यांनी भेटणार आहे मित्रांनो. ज्या कुटुंबात जास्त लोकसंख्या आहे त्या कुटुंबासाठी सरपण घेण्याची गरज आहे. मित्रांनो, मी इथं सरपण घ्यायला आलेलो आहे. काही एवढा विषय नाही आहे मोठा. एवढं सरपण गोळा केलं आहे मित्रांनो. जंगलामध्ये जे लोक येतात, शेळ्या चारणारे लोक येतात, अनेक लोक येतात ना, ती लोक आली की शेळ्यांसाठी हे झाडपाला जो असतो झाडे तोडतात. आणि त्या तोडलेल्या ज्या फांद्या झाडांच्या त्या खूप आहे जंगलामध्ये मित्रांनो. खूप अशा फांद्या आहेत. फक्त आपल्याला गोळा करायच्या आहेत. पण जंगलातून नेणं खूप अवघड आहे. इथून आपल्याला तोडायचं, मग ती रचायचं, बांधायचं, ते घेऊन जायचं डोक्यावरती. इथं कोणत्या प्रकारची गाडी येत नाही मित्रांनो. आपल्याला ते खांद्यावरती डोक्यावरतीच न्यावं लागतं मित्रांनो. खूप असं भयानक जंगल आहे मित्रांनो. माझ्यासाठी एवढं काय अवघड नाही आहे. कारण माझं नेहमी लहानपणच असं जंगलात फिरणे. शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं जंगलात शेती खाली आमची जवळच जंगल आहे. त्याच्यामुळं एवढं काय नाही. जंगलात आम्ही नेहमीच फिरायचो. भयानक परिस्थिती आहे. असे कष्ट करावं लागतात मित्रांनो. गॅस पैसे दिले की लगेच गॅस भरून भेटतो. आयता काय टेन्शन नाही मित्रांनो. आता हे सरपण घेत असताना खूप कष्ट लागतात मित्रांनो. रानात आल्यानंतर फाटकी कपडे घालून यावं लागतात मित्रांनो. सगळं रानामध्ये काट्याची झाडं असतात मित्रांनो. ते काटे सगळे शर्टाला लागतात, पॅन्टला लागतात आणि सगळं काही ते धागे बाहेर निघतात. हाताला लागतात, पायाला वर खडतं, हाताला वर खडतं, घाम खूप येतो. हे बघा मित्रांनो, पायाला किती वर खडले माझ्या. रक्तसुद्धा निघतं थोडंफार. एवढं सोपं नाही आहे जीवन म्हणजे. आता आपलं जीवन खूप सुखी झालेलं आहे. पहिली जी लोकं होती त्यांना जंगलातच यावं लागत होतं आणि नैसर्गिक जे जीवन होतं त्या जीवनच जगावं लागत होतं नैसर्गिकरित्या. आता आपल्याला अनेक फॅसिलिटी आल्या तरी आपल्याला हे वाटते का खूप कष्ट वाटतात. पण आपल्याला काहीच कष्ट नाही. पहिल्या लोकांनी खूप कष्ट केलेले आहेत. ते आपल्याला आज जाणवतं आहे. जेव्हा आपण सरपण गोळा करायला जंगलात जाशाल तेव्हा कळेल किती कष्ट केलेले आहेत शेतकऱ्यांनी, पहिल्या लोकांनी. आता सगळं निघाले. गॅस निघाले, इलेक्ट्रिकल शिगड्या निघाल्यात. म्हणजे त्याच्यातून मेहनत वाचली. सोपं काम करून आपण पैसे देऊन ते भरून आणू शकतो. तसं इथं सोपं नाही आहे. खूप अवघड आहे. तुम्हाला एक माकड दाखवलं असतं मी आता. माकड आहे का इथं? जंगलामध्ये आल्यानंतर मित्रांनो बघा, आपण जो
स्वयंपाकामध्ये कालवणामध्ये वापरला जाणारा जो भाजीमध्ये कढीपत्ता असतो, तो कढीपत्त्याचं झाड मला भेटलं होतं. एक कढीपत्ता चालवला आहे मी मित्रांनो, खिशामध्ये ठेवलेला आहे कढीपत्ता. कढीपत्त्याचं झाड भेटलं होतं मित्रांनो. जेवढा मला लागतो तेवढा मी घेतला कढीपत्ता. बाकी काय नाही मित्रांनो, कष्ट करावं लागतं. कष्टाशिवाय पर्याय नाही. भयानक जंगल आहे मित्रांनो. हा कोयता आणलेला आहे मित्रांनो मी सरपण तोडण्यासाठी. कोयत्याची आवश्यकता असते. जंगलात जर गेलो तर आपल्याला कुऱ्हाड लागते, कोयता लागतो, तेव्हा आपल्याला ते सरपण तोडता येतो, गोळा करता येतं. आणि असल्या रस्त्याने आपल्याला चालावं लागतं. बघा हा रस्ता आहे का मित्रांनो. या अशामध्ये झाडं असतात, या झाडींमधून असं जावं लागतं. आता ही फांद्या घेतल्यात मी, हे सगळ्या फांद्या मी ओढीत नेणार आहे खाली. जवळच आपली खाली शेती आहे मित्रांनो, माळ आहे, तिथे नेऊन ठेवणार आहे. भयानक परिस्थिती. पण जंगलात फिरण्याचा आनंदच वेगळा आहे मित्रांनो. एकदा जंगल फिरा, मस्त वाटतं, फ्री वाटतं. फक्त सोबत कोणीतरी पाहिजे. आणि मी एकटाच आलेलो आहे मित्रांनो, कारण आता लोक जंगलात यायला घाबरतात मित्रांनो, वाघाची भीतीमुळे. त्यांची चुकी नाही म्हणा, देशामध्ये युद्ध चालू आहे. तिकडून येणं बंद झाल्यानंतर ते काय करणार.